नमस्कार, वंदे मातरम मित्रांनो. आज आहे 16 ऑगस्ट. कालच आपण देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा केला आणि आज माझ्यासोबत आहेत शिवराम पाटील सर, जे जळगाववरून आलेले आहेत. खरं तर त्यांचं वय पण 69 झालेलं आहे. हे रिटायरमेंटचं वय आहे. आमच्या कॉलनीमध्येच एक 15-20 असे ज्येष्ठ लोक आहेत. ते खरं तर संध्याकाळीच घरातून बाहेर निघता, फक्त फुलं वेचायलाच बाहेर निघतात. पण हे शिवराम पाटील सर आपल्याला सगळ्यांना परिचितच आहेत. तर अजून यांच्यातली आग का धगधगते, आज आपण थोडंसं त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्यांचं नाशिकला येण्याचं काय कारण आहे, काय नियोजन आहे, त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार शिवराम पाटील सर. नमस्कार. सर, ह्या वयात हे रिटायरमेंटचं वय आहे आणि तुम्ही का म्हणजे का पूर्ण महाराष्ट्र पालथा घालताय? तुम्ही तुमच्या आवाजात तो दम कुठून आला? तुम्ही बोलताच का बरं? या वयात रिटायरमेंटचं वय आहे, तुम्ही घरात बसून नातवांशी खेळायचं वय आहे का बरं? हे काय चालू आहे? तसं हिंदू धर्माची लाईफस्टाईल जी आहे ती दर 25-25 वर्षांनी डिवाईड केली आहे. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. आता माझं वय आफ्टर द एज ऑफ द 50, मी नोकरीचा राजीनामा दिला. आता माझं गृहस्थाश्रम संपलेलं आहे. आता मला समाजासाठी, राजकारणासाठी, प्रशासनासाठी असं काम करायचं आहे. या स्टाईलने मी या वयात उतरलेलो आहे. म्हणजे मला असं वाटतं की ही माझीच जबाबदारी आहे. माझ्या आधी कोणी शाळा बनवली, मी फायदा घेतला. कोणी रेल्वे बनवली, मी फायदा घेतला. कोणी दवाखाना बांधला, मी फायदा घेतला. तर आता मी सुद्धा हे मेंटेन केलं पाहिजे आणि माझ्या पुढील भविष्यासाठी मी काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे. आणि म्हणून हे माझं जरी नोकरीचं रिटायरमेंट वय असलं, पण हे माझं कामाचं रिटायरमेंट वय नाही. मी रिटायर झालेलो नाही. फक्त मी जॉब बदलला आहे. तो पेड जॉब होता, हा फ्री जॉब आहे. ही फ्री सेवा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की माझ्या वयातल्या लोकांनी घरी आयडल बसू नये. आपल्या मुलांना सुनेंना अडचण ठरू नये. त्यांनी समाजाचं जे काही घेतलं ते परत ऋण फेड करावी, म्हणून या वयामध्ये काम केलं पाहिजे. तुम्ही आता म्हणाले की मी राजकारणासाठी, जनतेच्या सेवेसाठी ह्या समाजाचं ऋण आहे. तर राजकारण काय, ह्या वयात राजकारण काय? एकीकडे आपण असे लोक बघतो, त्यांना आपण राजकारणाविषयी काही बोलायला गेलो तर ते म्हणतात नाही भाऊ, त्या घाणी विषय आम्ही काहीच बोलणार नाही. आम्हाला राजकारण्यांची काही घेणं नाही. ह्या पण पार्ट्या अशाच, त्या पण पार्ट्या तशाच. राजकारणापासून दूर पळणारे हे लोक. आणि एकीकडे तुम्ही हे जे म्हणताय की नाही राजकारणात मला जायचंय. याचं कारण असं आहे, मी राजनीतीशास्त्राचा अभ्यासक आहे. तुम्ही श्रीरामचंद्र प्रभूला का मानतात? ते पण एक राजा होते. राजा आदर्श बनवतो. तुम्ही श्रीकृष्णाला का मानतात? ते पण एक राजा होते. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना का मानतात? ते पण एक राजा होते. राजा आणि राजकारण हा तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्याचं कारण आहे, आज तुमच्यासाठी शहराचे मेंटेनन्स असतील, तुमच्यासाठी कारखान्यांचं हे असेल, तुमचा व्यापार असेल, तुमची देशाची सुरक्षा असेल, तुमचं शिक्षण, आरोग्य, या सर्व विषय राजकारणावर अवलंबून आहेत. म्हणून राजकारण हा विषय तुमच्या जीवनात आहे. तुम्ही त्याच्यापासून पळ काढणं हे चुकीचं आहे. म्हणून प्रत्येक माणसाने राजकारण करावं, कारण राजकारण हे पवित्र क्षेत्र आहे. फक्त एक आहे, सज्जन लोक त्याच्यात सहभाग घेत नाही, म्हणून दुर्जन लोकांनी ते कब्जा करून ठेवलेला आहे. आणि म्हणून तुम्हाला घृणाने येते त्याविषयी. म्हणजे तुमच्या शेतात त्या ठिकाणी आंब्याची झाडं लावली पाहिजे होती, पण बाबळाची जास्त उगलेली आहेत, म्हणून ती लावली पण तुम्हीच आहे आणि तुम्हीच लावलेले आहेत. आणि म्हणून तुम्हाला त्या शेताचा राग येतोय. म्हणून सज्जन लोकांनी याच्यात सहभाग घेतला पाहिजे. दुर्जन आपोआप बाजूला हटतील, असं माझं म्हणणं आहे. म्हणून राजकारण करणं आवश्यक आहे. एव्हरी मॅन शुड डू दी पॉलिटिक्स इन एज आफ्टर दी 50-60 एज, असं माझं म्हणणं आहे. आणि आता आपण गाडीवर येत होतो तर तेव्हा येता येता आपल्या गप्पा झाल्या की आपण म्हणाले की मी जे पण इथून पुढं आंदोलन करेल ते गांधीजींच्या स्टाईलनीच करेल. गांधीजींवर तुमचा अभ्यास आहे, तर काय सांगाल गांधीजींबद्दल? आणि आजचे जे म्हणजे का मंगल पांडे नकोय, का भगतसिंग नकोय, का गांधीजींचाच रस्ता हवाय? त्याचं कारण असतं की भगतसिंग सारखा, मंगल पांडे सारखा, चंद्रशेखर आझाद सारखा, सुभाषबाबू सारखा राग मला येतो. पण आय थिंक सो फार की स्वातंत्र्य हे हत्याराने जे निर्माण होत असतं, तिथं रशिया, चीन, उत्तर कोरिया बनतो. पण जे राजकारण स्वातंत्र्य हे गांधींच्या मार्गाने येत असतं,
ती डेमोक्रेसी टिकून राहत असते. म्हणून गांधीजी का हवेत? गांधीजी हे सर्व लोकांना सोबत घेऊन लढण्यासाठी बाहेर निघाले. म्हणून त्यांच्या विचारांचा प्रसार आणि मग आचार असं त्यांनी केला आणि म्हणून ते सक्सेसफुल पॉलिटिशियन आहेत. माझ्या मते मी राजनीतिशास्त्राचा आणि राजनैतिक चरित्रांचा जो अभ्यास केला, गांधीजी द बेस्ट, सगळ्यात सुपरमोस्ट यशस्वी राजकीय व्यक्ती आहेत आणि राजनैतिकता हे त्यांच्यामध्ये होती आणि म्हणून आपण या स्थितीला आहोत. म्हणून मला असं वाटतं गांधींच्या मार्गानेच आपण हे स्वातंत्र्य मिळवलं, गांधीच्या मार्गानेच ते टिकवलं पाहिजे आणि म्हणून आपण त्या दिशेने गेलं पाहिजे. म्हणजे आपण रागात येऊन कुठलेही कृत्य करणे ते हानिकारक ठरू नये. म्हणजे देअर शुड बी नो डिस्ट्रक्टिव्ह पॉलिटिक्स, दॅट शुड बी क्रिएटिव्ह पॉलिटिक्स, असं गांधींचं म्हणणं आहे. आणि म्हणून गांधींनी एकदा पहिल्यांदा जो काही केलं होतं आंदोलन नडियादला, तेव्हा लोकांनी रागात येऊन ती रेलची पटरी जेव्हा तोडली तर गांधींना खूप दुःख झालं. मेरा उद्देश ये नहीं था, ये मेरी पहाड़ जैसी भूल हो गई है कि मैं इन लोगों को नियंत्रित नहीं कर पाया. म्हणून गांधीजीने तिथून आपला मार्ग बरोबर सावरला. ज्या लोकांना सूझबूझ असेल, समज असेल, बुद्धी असेल, नीतिमत्ता असेल, अशा लोकांना घेऊन राजकारण केलं पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. बरं, तुम्ही आता जळगावला राहता आणि अजून एक माणूस जळगावचा जो आमच्या नाशिकच्या उरावर थोय 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 नाचतोय, मी त्यांना खरं तर परवा विनंती केली होती, गेल्या 1 हप्त्यापासून विनंती करत होतो की गिरीश महाजन सर, तुम्ही ह्या वर्षीचा झेंडावंदन, झेंडा फडकवणे आपण करू नये. ज्या ज्या नाशिककरांनी रस्त्याच्या खड्ड्यांमुळे आपले जीव गमावले, त्या त्या लोकांच्या परिवारांकडच्या हस्ते तुम्ही झेंडा रोपण करावं यावेळेस, आपण ते करू नये. तर गिरीश महाजनांची जी स्टाईल ऑफ वर्किंग आहे, जे ते बोलतात, वागतात, जे सांगतात, त्याच्या बिलकुल सगळं विरोधात होतं आणि तुम्ही त्यांच्याच जिल्ह्याचे असून तुम्ही त्यांच्याच विरोधासाठी इथे नाशिकमध्ये आज मूळ कारण काय आहे त्याचं? इन फॅक्ट हिस्ट्री सेज गिरीश महाजन ज्या पक्षाचे, भाजप ओरिजिनली जनसंघ आणि ओरिजिनली त्यांचे मायबाप आहेत RSS, या मंडळींनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढाई केलेली नाही. ही लढाई केली काँग्रेसने, ही लढाई केली कम्युनिस्ट पक्षांनी आणि यांनी केलेली नाही. म्हणून यांना स्वातंत्र्याविषयी काहीच सक्ती, आसक्ती, प्रेम आणि श्रेयसुद्धा देण्यात येऊ नये. पण आता काय झालं की ते सत्तेवर आहेत आणि ते स्वातंत्र्य दिन मनवतात. म्हणजे काय? दॅट इज द ओनली सेरेमनी. त्यांच्या मनात आस्था नाही. म्हणून बऱ्याचशा नेत्यांनी, मंत्र्यांनी ध्वजारोहण करत असताना झेंडा सुलटा की उलटा हे सुद्धा पाहिलं नाही आहे. हा, आणि बऱ्याच ठिकाणी काय लोकांनी त्यांचाच झेंडा भगवा आहे. ऍक्च्युअली मी सुद्धा ओरिजिनल हिंदू आहे, भगवा झेंडा हरकत नाही. पण हा प्रसंग कोणता आहे की हा प्रसंग तुमच्या हस्तांतरांचा आहे, सत्तांतराचा आहे, की जी इंग्रजांकडनं भारतीयांना मिळाली होती. किमान तेवढा तरी आदर ठेवला पाहिजे. आता गिरीश महाजन माझ्या जिल्ह्यातले जरी असले, गिरीश महाजन इज नॉट द पॉलिटिशियन. गिरीश महाजन राजकीय व्यक्ती नाही. कारण राजकारणामध्ये धोरण असतं, भूमिका असते, जी कोणी समजा पंडित नेहरूकडे होती, गांधीजीकडे होती, अटल बिहारी वाजपेयीकडे. हे जे महाजन आहेत राजकीय व्यक्ती नाही. हे फक्त काय आहे, सेटलमेंट मास्टर आहेत, सेटलमेंट मास्टर आहेत, ऍडजस्टमेंट मास्टर आहेत. हा, म्हणजे काय झालं की 4.5 लोक मतदार असतात. मग काय करायचं की 15-20% तर आपल्या पक्षाचे असतात, 15-20% आपण ते काम ठेकेदारी बिकेदारी वगैरे वगैरे, रेती माती याच्यातून मिळवतो, दारू धंदा मिळवतो आणि बाकीचे उरले सोडले आपण खरेदी करतो. म्हणजेच काय झालं की ते धोरणात्मक राजकारण करत नाही, ते सेटलमेंट करून निवडून आलेले आहेत. म्हणून तुम्ही जी अपेक्षा त्यांच्याकडनं ठेवतात ती ते पूर्ण करू शकत नाही. ही इज अनफिट फॉर दी पॉलिटिक्स आणि ते कधीच जनतेच्या कल्याणाचा विचार करू शकत नाहीत. कारण ओरिजिनली ते या धोरणातून पुढे आलेले नाहीत. आणि म्हणून माझ्या जळगावमध्ये त्यांनी जे काही सत्यानाश केला राजकारणाचा, तो आता तुमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये करायला आलेले आहेत. आणि म्हणून आमचं देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा अपील आहे की बापा, तुम्ही उच्च शिक्षित आहात, तुम्ही स्वतःला RSSचे समजतात, तुम्ही तरी चांगला विचार करा आणि नाशिकला अशा माणसाला कुंभमेळा मंत्री किंवा पालकमंत्री बनवू नका. हा, तुमच्याकडे 2-4 आमदार चांगले असतील ना, त्यांना तुम्ही पालकमंत्री बनवा, त्यांच्याकडे कुंभमेळा जबाबदारी सोपवा. आणि जर तुमच्या भाजपमध्ये नसतील तर एखादा काँग्रेसचा घ्या, काय हरकत आहे, एखादा राष्ट्रवादीचा घ्या, एखादा शिवसेनेचा घ्या, काय हरकत आहे. पंडित नेहरूंनी असा अभ्यास केला की माझ्या सोबत कोणी इतका अभ्यासू माणूस नाही, त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कायदा मंत्री बनवलं होतं. हे धोरण महत्वाचं आहे. शेवटी देश महत्वाचा आहे. येस, देश महत्वाचा आहे. आणि हा माणूस किती फ्रुटफुल आहे
हे लक्षात घेतलं पाहिजे. पण आजची परिस्थिती, मी नाशिकला अभ्यास केला, बऱ्याच ठिकाणी भेटलो, तुमच्यासारख्या अशा बुद्धिजीवी लोकांना भेटलो, तर लोक नाराज आहेत. आणि म्हणून गिरीश महाजन यांना या पदावर ठेवू नये. आणि तुम्ही एक सुंदर बोलले माझ्याशी आत्ताच की गिरीश महाजनांनी ध्वजारोहण करू नये. 100% हीच भावना माझ्या मनात आहे. ज्या ज्या लोकांनी भ्रष्टाचार केलेला असेल, गिरीश महाजन असो का गुलाबराव असो का कोणी कोकाटे असो का कोणी आणखी पवार असो का कोणी शिंदे असो, ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्या लोकांना ध्वजारोहण करण्याचा अधिकार पोहोचत नाही. जर तुम्ही त्यांना करायला लावलं तर आमच्या मनाला ठेस पोहोचते. तो महाराष्ट्राचा खरा अपमान आहे. तो खरा अपमान आहे. फडणवीसजी, तो खरा अपमान. हा, आता नुकताच मागच्या हप्त्यामध्ये गिरीश महाजनांचे दूरचा एक पुतण्या आहे, बरं का, दूरचा आहे, जवळचा नाही, खूप दूरचा आहे, आणि तो गॉन केस आहे. आणि त्या गॉन केसनी आणि त्या दूरच्या पुतण्यानी साधारण 600 कोटीचा भ्रष्टाचार केलेला आहे. खोटे GR काढून लोकांकडनं पैसे उकळलेले. आणि आता गिरीश महाजन म्हणता की मीच त्याची कंप्लेंट दिली, मीच त्याला जेलमध्ये टाकलंय. तर त्याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं? अहो, तुम्हाला सांगू का, इट इज ए मिरेकल. नाशिक शहराच्या लोकांना ही जी क्रोनॉलॉजी, हा सस्पेन्स, हा समजत नाही. हे मोठं आश्चर्य आहे. अहो, एखादा मंत्री जस्ट लाईक दॅट शिवाजीराव निलंगेकर, त्यांच्या मुलीचे मार्क उडवले म्हणून राजीनामा द्यावा लागला होता. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यांच्या मुलाबरोबर एक सिनेमा डायरेक्टरला नेलं होतं, डिसास्टर झालं तेव्हा, त्यांना राजीनामा द्यायला लावला होता. शिवराज पाटील चाकूरकर गृहमंत्री होते केंद्रात, त्यांनी 2-4 वेळा कपडे बदलले, लोकांनी त्यांना टीका केली, त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. म्हणून मला काय म्हणायचं माहिती का, या एटिकेट्स, या नीतिमत्ता गिरीश महाजन पाळत नाही. गिरीश महाजनचा नातेवाईक आहे, हालाकी गिरीश महाजनच्या नातेवाईकांची संख्या खूप कमी आहे आणि तो सुद्धा जामनेरचाच आहे. आणि त्या माणसाने नाशिकला येऊन असं काम करावं हे गिरीश महाजन यांना माहिती आहे, ते नाकारू शकत नाही. माझा बाचा, माझा साला, माझा मेवणा, माझा नातू, पंतू, जवाई, जो कोणी असेल, जर असं करत असेल, आय शुड बी अवेअर ऑफ दॅट. आणि मला त्याची माहिती असते, पण मी टाळतो. माझ्या नातूने काय बलात्कार केला माहितीच नाही, असं कसं शक्य आहे? गिरीश महाजनला हे माहिती आहे. आजही जामनेर तालुक्यामध्ये गिरीश महाजन यांनी असे ब्लंडर, क्रिमिनल, करप्ट अशाच लोकांना सोबत घेतलेला आहे. आणि जोपर्यंत गिरीश महाजन तुमच्या नाशिकमध्ये आहेत, ती सगळे जामनेरची टीम, धुळ्याची टीम आणि जिथे जिथे उपलब्ध होतील अशी टीम या ठिकाणी काम करेल आणि तुमचा नाशिक सत्यानाश करेल. गिरीश महाजन जिथं जातील, या 150-200 आपल्या चोरांना घेऊन जातील आणि ते शहर बर्बाद करतील आणि पैसे कमवतील, असं माझं स्पष्ट मत आहे. त्यांनी का लिकेज केलं? त्यांना माहिती होतं दुसरा जर बोलला तर माझं नाक कापलं जाईल म्हणून त्यांनीच सुरुवातीला सांगून टाकलं का हा दूरचा आहे आणि तो गॉन आहे, नथिंग देअर. दूरच्या कोणत्याही नातेवाईकाची एवढी हिंमत नाही की तो वर्क ऑर्डर बनवण्यासाठी 1 कोटीची लाच घेईल, 40 लाखाची लाच घेईल आणि वर्क ऑर्डर देऊन टाकेल. गेडाम सरांच्या खोट्या सह्या वापर, गेडाम सरांच्या सह्या वापरून. अहो, गेडाम सर एक प्रसिद्ध माणूस कसा आहे माहिती आहे का, ज्यांनी जळगावच्या घरकुल घोटाळ्यामध्ये अनेक लोकांना जेलमध्ये टाकले. आणि ते गेडाम सर कोणता चष्मा लावून बसलेले आहेत. मला असं वाटतं गेडाम सर सुद्धा या आयुक्त पदावरनं जरी असले तरी गिरीश महाजनच्या दबावाखाली आहेत. नाही, गेडाम सरांचे पॉवर कमी करण्यात आले ना. ते शेखर सिंग नावाचा खास कुंभमेळा आयुक्त बनवण्यात आला. तर गेडाम सरांचे जे पण पॉवर्स असतील ना ते सरळ डिस्ट्रीब्यूट करून टाकले आणि शेखर सिंगच बऱ्याच गोष्टींवर निर्णय घेतोय नाशिकमध्ये. तुम्हाला सांगू का, कुंभमेळा म्हणजे काय आहे? हा कोणत्या साधू संतांनी अपील केलं होतं की तुम्ही आमच्यासाठी घाट बनवा, तुम्ही आमच्यासाठी रिसॉर्ट बनवा, तुम्ही आमच्यासाठी रस्ते बनवा. आहे त्या परिस्थितीत कुंभमेळा भरला असता. कोणत्या नाशिकवाल्यांनी आग्रह केला होता आणि अपील केलं होतं की तुम्ही असा 35,000 कोटी खर्च करा आणि आम्हाला हा रस्ता बनवून द्या, आम्हाला ते बनवून द्या. नथिंग देअर लाईक दॅट. म्हणून कुंभमेळा हा नाशिकच्या जनतेच्या सोयीसाठी नाही, कुंभमेळा हा साधू संतांच्या सोयीसाठी नाही, हा फक्त गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उत्पन्नाचं साधन आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. ज्याप्रमाणे देशात शहा आणि नरेंद्र, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात फडणवीस आणि महाजन, हेच सगळं चालत आहे. हो, स्थानिक आमदार, स्थानिक म्हणजे आमच्या इथले आमदार 3-3 टर्म पासून आमदार आहे. आमच्याकडे भुजबळांसारखे ज्येष्ठ नेते आहे. हे सगळे यांना व्हॅल्यूच नाही राहिलं, यांना कोणी विचारतच नाही. एवढे मोठे जर 36,000 कोटी नाशिकमध्ये येत आहे, यांना हे एक शब्द बोलू नाही शकत. म्हणजे
ही पॉवर जी पण देशात आहे, महाराष्ट्रात आहे, ही फक्त 2 लोक चालवत आहे. काय म्हणाल मी याच्यात? तुम्हाला प्रॅक्टिकली विचारतो, असा कोण साधू आहे की त्यांनी गिरीश महाजनकडे किंवा फडणवीसकडे अर्ज केला होता की तुम्ही आम्हाला अशी अशी सोयीसुविधा कुंभमेळ्यासाठी बनवून द्या? नथिंग, नॉट ए सिम्पल एक्झाम्पल, नॉट ए सिंगल एक्झाम्पल. तर असा कोण नागरिक आहे, कसा कोण नगरसेवक आहे नाशिकचा, त्यांनी अर्ज केला होता की बा असा असा रस्ता तोडून नवीन बनवा? नाही. असे कोण सिटिझन्स होते या नाशिकचे की तुम्ही बळजबरीने शेती अक्वायर करा आणि बळजबरीने रिंग रोड बनवा? नथिंग. जर इफ देर इज नो नेसेसिटी, नो अप्लिकेशन बाय द सिटीजन, व्हाय शुड गॉट दॅट मिनिस्टर इज डुईंग दॅट? दिस इज ओनली फॉर एक्सपेन्स अँड दिस इज ओनली फॉर लूट अँड दिस इज ओनली फॉर द करप्शन. आय से बोल्डली. नो डीपीआर, म्हणजे डीपीआर आजपर्यंत दाखवले नाही कुंभमेळ्याचा, आणि बिना डीपीआरचा एवढे जे 36,000 कोटी, खरं तर एवढ्या पैशांमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एखादं सामान्य रुग्णालय स्थापन करता येईल विथ सिटी स्कॅन मशीन, MRI मशीन, म्हणजे 5 स्टार ते हॉस्पिटल होऊ शकतं खरं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या. आणि एवढे पैसे खर्च करून तरी नाशिककर असमाधानी आहे. काय सांगाल सर? कारण ही नाशिककरांची मागणी नाही आहे की आम्हाला हे पाहिजे आणि ते पाहिजे. नाशिककरांच्या मागणीचा पण विचार केला पाहिजे. आधी प्रत्येक वार्डच्या कॉन्फरन्स घेतल्या पाहिजे लोकांच्या. तुम्हाला काय हवंय, तुम्हाला काय हवंय, तुम्हाला काय हवंय, काय केलं पाहिजे म्हणजे तुमचं शहर चांगलं दिसेल. साधू लोकांना बोललं पाहिजे, आपको क्या चाहिए, क्या चाहिए, ते अपील करतील. हमको ये जगह चाहिए, ऐसी सुविधा चाहिए, वैसे चाहिए. पण असे कुठली डिमांड नाही. इनफॅक्टमध्ये लोकशाही, भाजप लोकशाही मानत नाही. त्याचं कारण सांगतो तुम्हाला, लोकांच्या मागणीनुसारच पैसा एक्सपेंड झाला पाहिजे. लोकांनी लोकांसाठी चालवलेलं, लोकांचं राज्य म्हणजे लोकशाही. पण इथं लोकांसाठी नाही आहे. इथं लोकांसाठी नाही आहे. एनी पर्सन इज रनिंग दॅट डेमोक्रेसी. ज्याच्याकडे तिजोरीच्या चाब्या आहेत त्याला पाहिजे तसं नाही काम करतो आणि पाहिजे तसे पैसे काढतो. आणि म्हणून ही नाशिककरांची एक मोठी लूट आहे. ही साधू संतांची फसवणूक आहे. आणि आमच्या रामाचं, पंचवटीचं जे काही चारित्र्य आणि पावित्र्य होतं संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये, तो नष्ट करण्याचा घाट यांनी घातलेला आहे असं मला वाटतं. की हा कुंभमेळा न होता मधल्या 12 वर्षामध्ये काही आमचे रामाचे महत्त्व कमी झालं होतं का? असं काही नाही. राम हमारे दिल में है. राम कोई ऐसे मूर्त में नहीं है. राम एक चरित्र है. वो चरित्र यह होना चाहिए, वही इंडियन पीपल, वही हिंदू पीपल शुड फॉलो इट. दॅट इज द राम. म्हणून राम हा मंदिरात नाही, राम हा मूर्तीत नाही, राम या चकचकीतपणामध्ये नाही. आणि म्हणून माझा रामाला प्रश्न होता आणि त्याचं उत्तर अजून मिळालेलं नाही की सोन्याच्या विटा आणि चांदीचा चुना, मंदिर बनवू छान, हे राम खरं सांग, तू राहशील का? तू राहशील का? दॅट इज माय इंटरॉगेटिव्ह क्वेश्चन. दॅट देर इज नो रिप्लाय फ्रॉम द राम. राम विल नॉट लिव्ह इन दॅट मंदिर, व्हॉट एव्हर इट मे बी मेड बाय द गोल्ड और सिल्वर. सर, खूप बोंबा मारल्या आपण आता गिरीश महाजनांच्या विरोधात. तुम्ही त्यांना बऱ्याच वर्षापासून फॉलो करत आलेला आहे. जळगाव, तुम्ही स्वतः जळगावचे, तुम्हाला माहितीच असेल ते. तुम्ही जवळून ओळखता थोडक्यामध्ये महाजन सरांना. काही तर चांगलं केलं असेल ना त्यांनी जळगावमध्ये, काही तर चांगलं केलं असेल ना. तर त्यांनी ते काही जे चांगलं केलं असेल जळगावमध्ये त्याच्याबद्दल आम्हाला माहिती, कारण आम्ही काही जळगावला आलेलो नाही. ते आमच्याकडे आलेले, आम्ही कधीच जळगावला जात नाही. गिरीश महाजन यांनी एवढ्या मोठ्या 30-35 वर्षाच्या आमदारकीच्या आणि 10-12 वर्षाच्या मंत्रिपदाच्या आमदानीत कुठलंही कन्स्ट्रक्टिव्ह वर्क केलेलं नाही. उलट जो कन्स्ट्रक्टिव्ह वर्कासाठी आम्हाला पैसा मिळतो जळगाव DPTCला, तो सुद्धा यांनी अन्य ठिकाणी घालवलेला आहे. आता त्या सुरेश जैन असताना वाघूड धरण बांधलं, आमचं जळगाव चांगल्या प्रकारे पाणी पितं. तर त्या धरणाच्या एका आयलँडवर यांनी एफटीनसारखं एक बेट बनवलं आहे आणि 65 कोटीचा खर्च केलेला आहे. अँड दॅट इज ओनली फॉर द हाय प्रोफाईल पीपल्स, कॉमन मॅन हॅज नो एंट्री देअर, असं बनवलेलं आहे. आणि मौज मजा म्हणजे काय, म्हणजे जागा जलसंपदाची, निधी सार्वजनिक बांधकाम खात्याचा आणि मौज मजा गिरीश महाजनची. अहो, त्या धरणाजवळ सामान्य माणूस त्या धरणाच्या पाण्याजवळ जाऊन त्या पाण्याला बोट लावू नाही शकत. आणि तिथं बेटावर मध्ये, आणि तिथं मोठे मोठे नाच गाणे, डान्स बीस असे झाले, त्याचे व्हिडिओ प्रसारित झाले. आणि हे आम्ही व्हिडिओ अगदी मंत्रालयात पोहोचवले आणि शिवेंद्रराजे भोसले जे बांधकाम मंत्री त्यांच्यापर्यंत पोहोचवले. म्हणजे हे महाजनांचा पराक्रम आहे. आता हा महाजन नावाचा माणूस जे आहे ना, तुम्ही सांगा, जलसंपदा म्हणजे तापी पाटबंधारे विकास खात्याचं मंत्री आहे. या माणसाने आमच्या जळगाव जिल्ह्यात जे काही 26 गावं पुनर्वसनासाठी आहेत
एकही गाव पुनर्वसन केलं नाही. उलट आमच्या जळगाव जिल्ह्यातील कलेक्टर लोकांनी जी काही प्रोसेस राबवली होती पुनर्वसनची आणि लोकांना भूखंड वाटप करणार होते, गिरीश महाजनने ती थांबवलेली आहे की थांबवा, आणखी लोकांना सामील करून त्यांना देऊ असं. पण कलेक्टर काय म्हणतो आणि तो पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील काय म्हणतो की जेवढं झालेलं आहे तेवढं वाटप करा, आणखी आले नंतर निधी मिळाला तर आम्ही करू. पण गिरीश महाजनने अडवणूक केलेली आहे. नॉट ए सिंगल वर्क डन बाय दॅट गिरीश महाजन क्रिएटिव्ह इन माय जळगाव डिस्ट्रिक्ट. ऑल वर्क इज अ डिस्ट्रक्टिव्ह इन मॅनर. आणि त्याच्यानंतर इतका भ्रष्टाचार वाढलेला आहे की आमच्याकडे काय सांगावं तुम्हाला, त्याच्या निवडणूक पद्धतीमुळे म्हणजे दादागिरी करून पैसे देऊन विरोधी उमेदवार बसवणे, EVMचा वापर करणे आणि म्हणून चांगली माणसंसुद्धा आज नाउमेद झालेली आहेत. आणि म्हणून त्यांना सगळ्यात मोठा जो विरोध होतो आहे जामनेर तालुक्यातील, जळगाव जिल्ह्यातून स्वतः त्यांच्या तालुक्यातून विरोध होतोय, खूप विरोध होतोय. आणि जामनेर तालुका असा आहे, हे भाऊ किती वर्ष 5-7 वेळा जरी समजा आमदार असले मंत्री असले, सगळ्यात जास्त ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काम जामनेर तालुक्यात थांबलेलं आहे. म्हणजे भूमिविकास खातं भयंकर मातलेलं आहे. पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही आणि पैसे घेऊनही काम करत नाही. या मागच्याच महिन्यात 2 पकडले. शेत रस्त्याचं एकही काम होत नाही. आमच्याकडे त्या याचं काय म्हणतात घरकुलचीही कामं होत नाही. गिरीश महाजन त्यांच्या मतदारसंघात आमदार म्हणून कोणतेही काम चांगलं करीत नाही. मग का निवडून येत हे लोक निवडून कसे येतात सर? सर जर एवढी नाराजी जनतेमध्ये आहे, जामनेर मधले लोक गिरीश महाजनांवर नाराज आहे, नाशिक मधले लोक या तिन्ही पण भाजपाच्या आमदारांवर नाराज आहेत. म्हणजे आपण जिथे जाऊ ना तिथे सामान्यांशी बोलल्यावर हे लक्षात येतं की तिथली स्थानिक जनता आता ह्या बीजेपीला वैतागली आहे, तिथल्या स्थानिक आमदारांना वैतागली. का निवडून येत आहे, कसं काय निवडून येतं? इनफॅक्ट तुमच्यासारखे बुद्धिजीवी वर्ग जो आहे, अभ्यासू आहे, विचार करणारे, तो वैतागलेला आहे. पण कोणत्याही विधानसभा मतदारसंघामध्ये ॲटलिस्ट 4 ते 4.5 लाख मतदार आहेत. पैकी 1.5-2 लाख मतदार असे ते आपलं मत विकतात आणि हे गिरीश महाजन मत खरेदी करतात आणि म्हणून ते निवडून येतात. आताही ते निवडून येण्यासाठी काय त्यांना 2.5-3 लाख मतदान मिळालेलं नाही, नाममात्र मतांनी ते निवडून येतात. आणि हे सगळ्यात मोठं आहे की इतना तो हम आसानी से खरीद सकते हैं और वो खरीद भी लेते हैं. आमच्याकडे गिरीश महाजन असो किंवा तो काय गुलाबराव पाटील असो किंवा ते सुरेश बोडे असो, हे तुमच्यासारख्या लोकांच्या मतावर विसंबून राहत नाही. ते कोणत्या लोकांच्या मतावर, जे मतं विकतात. पैसे दाखवलं, मंडप टाकला, दारूचा ड्रम भरला, खिचडी बनवली आणि प्रत्येकाला मताची आकडेवारी दिली की आमच्याकडे मतदान मिळतं. हा नागरिकांचा दोष आहे. म्हणून जे मतं विकणारे लोक आहेत त्यांच्या जीवावर हे आमदार झालेले आहेत. सर तुम्हालाही लेकर बाळा असेल, तुमची पण आज प्रॉपर्टी आहे जळगावमध्ये, भीती नाही वाटत का हो? तुम्ही थेट आज महाराष्ट्रातला जो नंबर 2 आहे त्याला शिंगावर घेताय. गुलाबराव पाटील तुमच्या जळगाव जिल्ह्यामधला एवढा वादग्रस्त आमदार आहे, त्याला तुम्ही थेट शिंगावर घेताय. तुम्ही मुख्यमंत्र्यांना शिंगावर घेताय. भीती नाही वाटत का हो? तुम्ही हा प्रश्न जर गांधीच्या काळात राहिले असते ना, तुम्ही त्यांना विचारला असता. टिळकांच्या काळात राहिले असते तुम्ही विचारला असता. एक टिळक म्हणतात स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, काय हिंमत होती. गांधीजी म्हणतात चले जाओ क्विट इंडिया, काय हिंमत होती. जर आमचे जे लोक जे होते पूर्वज जर एवढी हिंमत करत होते तर मला एका कल्प्रिट आणि करप्ट माणसाविषयी बोलण्याला काय हरकत आहे. आणि भीती कसली म्हणतात, ते काय करू शकतात, माझ्या अंगावर तिथे डंपर चालू शकतील, मला एखाद्या कारणे ठोकू शकतील किंवा कोणत्या 2 माणसाला 1-2 लाख देऊन मला गोळ्या घालू शकतील. दॅट विल बी द एंड. आणि तो एंड कोणता वाईट होणार आहे. असंही आमच्या दाभोळकरांचा एंड केलाच या लोकांनी, पानसरे कलबुर्गी यांचा एंड केला, गांधीजीचा बी असाच एंड केला हे गोडशे एंड कंपनीने. तसा आपला बी एंड झाला तर काय वाईट आहे. म्हणून मला म्हणायचं की या अंथरुणामध्ये मी आजारी पडून खाटल्यावर मरण्यापेक्षा जर मला कोणी नाशिकला, जळगावला, धुळ्याला गोळ्या घालून मारलं, मी शहीद होईल. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. म्हणून माझ्या मनातनं भीती निघून गेलेली आहे. असू द्या, माझ्या मताचे पण आजपर्यंत कोणी आलंय का, असं अंगावर आलेले का तुमच्या? सुरुवातीला कारण माझं नियोजन थेटच नाही. तुमचे पंटर लोक जे आहेत ते कधी आले का अंगावर? इनफॅक्ट मध्ये त्यांनाही माहिती आहे आपल्या मागे 1.5 लाख लोक आहेत, पण शिवराम पाटीलच्या मागे 3 लाख लोक आहेत. मग 3 लाख लोकांचा सपोर्ट माझ्याकडे आहे आणि 1.5 लाख त्यांच्याकडे. म्हणजे आय एम द डबल ऑफ दॅट, दोज आर सपोर्टिंग मी. आणि म्हणून त्यांनी पण ते पण विचार करतात
कि जिस दिन शिवराम पाटिल को हाथ लगाएंगे तो लोग अपनी बोटी बोटी करेंगे और घर अपना शव नहीं जाने देंगे. अशी भीती आहे, लक्षात घ्या. म्हणून मी जे बोलतो हे तुमच्या जीवावर बोलतो, समाजाच्या जीवावर बोलतो. जोपर्यंत समाजाला माझी गरज आहे, समाज मला जिवंत ठेवणार आणि तो मला कवच देणार. आणि म्हणून म्हणतो कसली भीती. आता जे तुम्ही आज नाशिकमध्ये आलेले आहे, तर काय पुढचं तुमचं काय नियोजन आहे? तुम्ही कसं एक नवीन आंदोलन उभं करताय, तर काय तुमचं प्लॅनिंग? त्याच्या मागचं माझं असं धोरण आहे, आम्ही जरी आमदार निवडून दिले 288 आणि जरी ज्या पक्षाची मेजॉरिटी झाली तो सरकार बनवतो, जसं फडणवीसने आज बनवलं आहे, तरी पण आमची अपेक्षा असते की फडणवीस महाराजांनी चांगल्या लोकांना मंत्री बनवलं पाहिजे. जे अभ्यासू आहेत, जे निष्कलंक आहेत, जे बुद्धिमान आहेत, त्यांना बनवलं पाहिजे. पण या ठिकाणी चूक झाली अशी, गिरीश महाजन नावाच्या माणसाला जे काही इथं पालकमंत्री बनवलं आहे, कुंभमेळामंत्री, हे भयंकर चुकीचं आहे. इनफॅक्टमध्ये श्रीरामाचं चरित्र आणि गिरीश महाजनचं चरित्र टोटली ॲडव्हर्स आहे. हां, तर हा माणूस या कामासाठी लायक नाही. जर तुम्हाला कुठेतरी ग्रँट रोडला, फाकलोन रोडला जर समजा कुंटलखाने चालवायचे असतील तर गिरीश महाजनला तिथला मंत्री बनवायला हरकत नाही. पण माझ्या रामाच्या पंचवटीचा मात्र बनवू नये असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणून माझा एक विरोध आहे की बा गिरीश महाजनला मंत्री बनवू नये. कारण याने पहिल्यानेच काय केलं की तपोंची झाडं सुरू करून दिलं, तोडणं सुरू करून दिलं. ज्याप्रमाणे तुमच्या त्या धरणाच्या बेटावर त्यांनी ते नाच गाण्यासाठी एवढा हायफाय रिसॉर्ट बांधला, त्याचप्रमाणे यांना आपले तपोवनाचे, आपल्या रामाचे, आपल्या नाशिकचे झाडं तोडून तिथं MICE नावाचं तसंच एक कन्व्होकेशन सेंटर बनवायचंय. म्हणजे उद्या जिथं रामाने सीताने जिथं वास्तव्य केलंय तिथं नाचगाणी होणार, तिथं दारूच्या पार्ट्या होणार, तिथं धांगडधिंगा होणार. म्हणजे तीच जी क्रोनॉलॉजी आहे जी जळगावमध्ये महाजनांनी केली, ते इथं नाशिकमध्ये त्यांचा कार्यक्रम चालू आहे वाजवायचा. खरं तर सांगू तुम्हाला, ही सुरुवात जर नाशिकमध्ये झालीच आहे. बरेचसे सेंटर असे पकडमध्ये आलेले आहेत, बरेचसे हॉटेलमध्ये हे प्रकार चालले आहेत. आता हे कुंभमेळ्याच्या नावाने असे बनवतील. नाशिक हे या नावाने प्रसिद्ध होईल की तिथं कुंटणखाणे चालतील. कारण जर समजा तुमचा राजा जर त्या वृत्तीचा असेल तर तसंच तो अवलंब करेल आणि त्याच वृत्ती प्रवृत्तीचे लोक नाशिकला जमा होतील. मग नाशिक ही रामाची भूमी न राहता ही कुंटणखाण्याची भूमी म्हणून प्रसिद्ध होणार आहे. आणि तेच धोरण फडणवीसचं आणि महाजनचं आहे. म्हणून असं म्हणतो, साधू आणि संत जे त्या गवताच्या कुटीत राहतात, जे तपस्या करतात, अशा लोकांना काय गरज आहे अशा महालाची? त्यांची गरजच नाही आहे. 56,000 VIP टॉयलेट बांधणार आहे. VIP टॉयलेट, VIP टॉयलेट, VIP काय वेगळं टाकतो आणि आपण वेगळे टाकतो. म्हणजे मला असं म्हणायचं की जे काही माझ्या देशामध्ये साधू संत बिचारे संसाराचा त्याग करून भगवा कपडा नेऊन काही करतात, धर्माचरण करतात, आणि त्या लोकांना बिघडायचा हा प्रयोग चाललेला आहे असं मला वाटतं. हा, म्हणून की मी सत्यनारायणचा प्रसाद तो न बनवता साखरेचा, गुळाचा, आपल्या तेलाचा आणि तुपाचा, दुधाचा, मी जर सत्यनारायण प्रसाद केला आणि तो जर बोट्या वाटत फिरलो तर काय परिणाम होईल? तसं हे सुरू झालेलं आहे. आमच्या साधू संतांना ही गरज नाही. आणि जेव्हा साधू संत याचं उपयोग घेतील ते साधू संत राहणार नाही. शेवटी सर एकच प्रश्न विचारतो की जो खरं तर सगळ्यात महत्वाचा आहे, या संविधानाने तुम्हाला, मला, या देशात राहणाऱ्या प्रत्येकाला ह्या देशाचं मालक बनवलं. पण आज कुठेतरी स्वातंत्र्य मिळून देखील, संविधान मिळून देखील आपण बोलत नाही, क्वेश्चन करत नाही, प्रश्न विचारत नाही. आपण 2 पैशांसाठी विकल्या जातोय. तर तुम्हाला ह्या जनतेला, ह्या नागरिकांना काय सांगावं असं वाटतं की आपण कोणत्या दिशेने चाललोय? आपलं तर संपलं समजा, आज तुम्ही 69 आहे, तुमचं तर समजा संपलं, माझं संपलं. पुढच्या पिढीसाठी काय? इनफॅक्टमध्ये संविधानामध्ये आपल्या राजकीय आणि शासकीय प्रणालीचा ढाचा सांगितलेला आहे. पण ती लोकशाही रुजवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक माणसाला सावध असणं गरजेचं आहे. जिथं हक्क आणि कर्तव्य ह्या दोन्ही बाजू त्या ठिकाणी येतात. आजच्या तारखेला माझ्या या देशातील लोक फक्त बेगर्स झालेले आहेत. त्यांना अनुदान दिलं, कोणाला दान दिलं, कोणाला साडी दिली, कोणाला काय दिलं, आणि ते बेगर झालेले. आणि बेगरचे लोक, बेकर लोक जे आहेत हे राजाच्या विरोधात बोलू शकत नाही. आणि म्हणून ज्या वेळेला तुम्ही गांधीसारखे कफल्लक होणार की मला इंग्रजांची मुळीच गरज नाही, तेव्हा तुम्ही लढू शकणार.
आणि म्हणून मानतो तुम्हाला की हे बेगर लोक जे आहेत त्याच्यामुळे लोकशाही नाश पावते आहे आणि जी प्रणाली आहे पोलीस आणि न्यायालयाची, ईडीची, सीबीआयची, ती जनतेला छळण्यासाठी अजून काम करत आहे. म्हणून या ठिकाणी पोलीस, न्यायालय, ईडी आणि सीबीआय यांनी सुद्धा एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण लोकशाहीचे नोकर आहोत. हो. आपण मोदीचे नोकर नाही आहेत, आपण फडणवीसचे नोकर नाही आहेत, हे त्यांनी लक्षात घ्यावं. आणि त्यांची ड्युटी आहे की माझ्यासमोर दोन्ही सारखेत, मला न्याय दिला पाहिजे. पण मी पोलिसांना सुद्धा अपील करतो, बापा हो, जर कुठे आंदोलन झालं, आंदोलन करणं हा त्या नागरिकाचा अधिकार आहे. तुम्ही जरी तिथं गेले ओनली फॉर द प्रोटेक्शन, नॉट द डिस्ट्रक्शन. तुम्ही काठीचा वापर नका करू, पोलिसांनी डोक्याचा वापर केला पाहिजे. जोपर्यंत हा आंदोलन करता काही चूक करत नाही, नुकसान करत नाही, तोपर्यंत आपण त्याच्यावर कारवाई करू नये. हेच मी न्यायालयांना सांगतो की न्यायाधीशांनी सुद्धा असंच पाहिलं पाहिजे. माझ्यासमोर आलेला माणूस कोणत्या इंटेन्शनने आंदोलन करत होता आणि त्याचं अचिव्हमेंट काय होतं ते अभ्यासलं पाहिजे. पण उठसूट कागदावर जर तुम्ही FIR नोंदवली, आरोपपत्र दाखल केलं आणि न्यायाधीशांनी त्यांना गुन्हेगार समजू नये आणि पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना गुन्हेगार समजू नये. जंतर मंतरवर जरी समजा या केंद्रीय गृहमंत्र्यांनी आदेश दिले की या मुलांचं वर तुम्ही असं करा, तर कोणत्याही पोलिसाने लाठी मारायला नको होती. कारण इथं पोलीस चुकलेले आहेत. ही भूमिका चुकीची आहे, कारण ते काहीतरी सांगायला अप्रोच करतायत आणि तुम्ही त्यांना अप्रोच होऊ देत नाही. म्हणजे पोलीस काय करतायत, मंत्री Barrier. आणि प्रजा याच्यातली एक भिंत घालतायत. हो. आणि जेव्हा तुमचे नेता आणि प्रजामध्ये भिंत निर्माण होत असते तेव्हा लोकशाहीचा नाश होत असतो. ही भूमिका पोलीस आणि न्यायाधीशांनी घेतली गेली पाहिजे. तुम्ही जरी नोकरी लागले याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही चुकीच्या गोष्टींचं समर्थन करावं आणि जनतेचं हनन करावं. म्हणून ही माझी सूचना आहे. सर, शेवटचा प्रश्न तुम्हाला की खरं तर आपल्याला नेहमीच न्यायावर, कोर्टावर आपला विश्वास असतो. पण आज आपण बघतोय एका सुप्रीम कोर्टाच्या जजच्या घरामध्ये इतके पैसे सापडतात, एक खोली असते त्या पैसे भरलेल्याची. शिवसेनेची आपण केस बघतोय, 4 वर्षापासून तिला तारीख मिळत नाही. आणि अनेक अशा केसेस ज्या प्रलंबित आहे, पडून सडू राहिले. आज जेलमध्ये कमीत कमी 70 ते 80% असे लोक आहे ज्यांना चांगला वकील मिळत नाही, म्हणून ते आतमध्ये आहे. 70 ते 80% लोक असे आहे जेलमध्ये की त्यांची जागा खरं तर बाहेर हवी होती, पण त्यांना बोलायला चान्सच नाहीये. त्यांना तो विषय कसा लढावा माहितीच नाही. म्हणजे बेगुन्हेगार लोक आज आतमध्ये आणि गुन्हेगार मोकळे फिरताय. तर आणि दुसरे हे पत्रकार, जे त्यांचं काम काय आहे तर खरी परिस्थिती, खरं त्याच्यामधले शोध घेणे आणि एखाद्या बातमीचा उलगडा करणे. तर हे पत्रकार, तो एक आमदार खासदार म्हणतो की तुला बंगल्याखाली बसवतो ना, मी खाली बसायला जागा देतो ना, सकाळ संध्याकाळ खाऊ पिऊ घालतो ना, माझ्या विरोधात बोलायचं नाही. एवढं खुल्लं बोलताय, काय चाललंय याच्यामध्ये? चूक अशी आहे, जसं आमच्याकडे तंटा बखेडा व्हायचा, गावातला जो चौधरी होता तो पारवार बोलून आमने सामने न्यायनिवाडा करत होता. आता काय झालं की हे जे न्यायाधीश जे आहेत ते 4 भिंतीच्या आत न्यायनिवाडा करतात. म्हणजे त्यामुळे काय होतं की तो काय करतो ते लोकांना कळत नाही जोपर्यंत निकाल जाहीर होत नाही. म्हणून मला काय म्हणायचं की न्यायालय सुद्धा इन द ओपन स्पेस चालली पाहिजे आणि न्यायालय जे आहे ते एक मोठा प्रचंड हॉल पाहिजे. तुम्ही तुमचं कामकाज करा आणि आमच्या जनतेला ते पाहू द्या, व्हिडिओ शूटिंग करू द्या. कारण व्हॉट इज राईट, व्हॉट इज रॉंग, वी शुड डिसाईड इट नाऊ. आणि आपण काय एक समज बसलाय की न्यायाधीश हा खूप मोठा असतो, नथिंग देअर. उद्या माझाही मुलगा न्यायाधीश होऊ शकतो, तुमचा बी जावई न्यायाधीश होऊ शकतो, तुमचा नातू होऊ शकतो. पण न्यायाधीश याला अतिरिक्त ॲडव्हान्टेज दिल्यामुळे काय झालं माहिती का, त्या न्यायाधीशांना असं वाटतं की मी म्हणजे नेक्स्ट टू गॉड आहे. आणि त्यामुळे तो काय करतो, जुलूम करतो. म्हणून माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की पोलिसांनी कोणतीही चौकशी पोलीस स्टेशनवर नेऊन करू नये. जिथं गुन्हा घडला त्याच लोकेशनवर केली गेली पाहिजे. न्यायालयाने सुद्धा न्यायदानाची प्रक्रिया त्या 4 भिंतीच्या आत न करता जिथं गुन्हा घडला तिथं केली पाहिजे. भले त्या न्यायाधीशांना आणि पोलिसांना प्रोटेक्ट मिळायला काय हरकत नाही, पण जेव्हा तुम्ही 4 भिंतीच्या आत कोणाला बी नेता ना, तिथं ना बाई सुरक्षित असते, तिथं ना माणूस सुरक्षित असतो, तिथं ना कायदा सुरक्षित असतो, तिथं ना संविधान सुरक्षित असतो, तिथं लोकशाही सुरक्षित नसते, तिथं काहीच सुरक्षित नसतं. म्हणून ही जी कोंडून कोंड मारा जो होत असतो, तोंड दाबून मुक्याचा वार होतो, हे चुकीचं आहे. म्हणून मला वाटतं की न्यायदान प्रक्रिया तुम्ही चालवा, कायद्याने चालवा, IPC CRPC नुसार चालवा,
पण ती सुद्धा ओपन टू ऑल झाली पाहिजे. आणि त्याच्याने काय होईल, दुसरी गोष्ट आणखी आहे की त्याला टाईम लिमिट पण पाहिजे, की न्यायाधीशांनी आली फाईल ठेवली फाईल, आली फाईल ठेवली फाईल असा गड्डा झाला आणि त्या बियाच्या ज्यामध्ये फाईलीमध्ये आम्हाला न्यायाधीशच दिसत नाही. हे चूक आहे. जेव्हा तुमच्याकडे केस झाली देर शुड बी टाईम लिमिट, की न्यायाधीशांनी त्या घटनेचा तपशील अभ्यास करून साक्षीदार बोलून विदिन ए मंथ डिसिजन घेतलं पाहिजे. मग त्यासाठी 12 वाजले तरी चालतील, 2 वाजले तरी चालतील आणि राऊंड द क्लॉक चाललं तरी चालेल, कारण दॅट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू गिव्ह द जस्टिस टू द पीपल. हे नाही की माझ्याकडे काम खूप आहे मग मी कोणाचं पाहू, मग माझ्याकडे वेळ नाही. त्याच्यामुळे काय होतं की न्याय मिळत नाही. म्हणून मी आतापर्यंत कोणत्याही बाबतीत पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवत नाही, कोणत्याही बाबतीत न्यायालयात जात नाही, बिकॉज आय डोंट बिलीव्ह दॅट पोलीस अँड द जस्टिस. येस. हा, माझा जेव्हा मृत्यू होईल तेव्हा मी मुलांना सांगून ठेवलं. हे मंत्री त्यांच्या काही घडलं का हे समोर येऊन सांगतात माझा न्याय देवतेवर पूर्ण विश्वास आहे. ते खोटं बोलतात. ते खोटं बोलतात. हे लोक चोऱ्या करतात, पाप करतात, बलात्कार करतात आणि माझ्या न्याय देवतेवर विश्वास असं का म्हणतात? मला त्यांनी रिलीज करावं म्हणून म्हणतात. इनफॅक्ट मध्ये त्यांचा सुद्धा विश्वास नाही. पाकिटावर विश्वास आहे त्यांना माहिती ते पुढे पोहोचवणार, पाकिटाच्या वजनावर त्यांचा विश्वास. राहता राहिली गोष्ट तुम्ही म्हणता की बा वकील मिळत नाही. काय गरज पडली? जर एखाद्या माणसाने सरच काही गुन्हा केला असेल, कोणावर अत्याचार झाला असेल, तुम्ही दोघांना न्यायालयाने समक्ष बोलवलं पाहिजे आणि यालाही विचारलं पाहिजे काय घडलं आणि यालाही विचारलं पाहिजे तू काय चुकीचं केलं. कुठं वकिलाची गरज आहे? दोन माणसांचा संवाद जर न्यायाधीशाला कळत नसेल तो न्यायाधीश काहीच कामाचा नाही. वकिलाची गरज कुठे की न्यायाधीशाला मराठी समजत नाही, न्यायाधीशाला हिंदी समजत नाही, न्यायाधीशाला त्याचं बोलणं समजत नाही आरोपीचं आणि फिर्यादीचं, तेव्हा वकिलाची गरज आहे. असं माझं म्हणणं आहे. आज गरज काय वकिलाची? मी माणूस आहे. जर मला बोलता येतंय आणि न्यायाधीशांना ज्या भाषेत कळतंय ती भाषा बोलता येते, आय शुड रिप्रेझेंट माय सेल्फ. बरोबर. मी दगड मारला, दगड न्यायाधीश समजतो ना, तिथं स्टोन म्हणायची गरज काय आहे? बरोबर आहे का नको? एकदम बरोबर. हा, असं माझं म्हणणं आहे की न्यायाधीशाला जर माझी आरोपीची फिर्यादीची भाषा समजत असेल, न्यायाधीशाने समक्ष दोघांना बोलवून जे काही उपलब्ध साक्षीदार असतील त्यांची सुनावणी घेऊन मला असं वाटतं की विदिन टाइम लिमिट निवाडा केला तर एकही माणूस जेलमध्ये राहणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची, नरेंद्र मोदी PM झाल्यानंतर एक चुकीचं काम असं घडलं आहे की कोणताही गुन्हा तुम्ही FIR नोंदवली, त्याच्यावर सुनावणी झाली, न्यायालयाने शिक्षा ठोकवली आणि मग त्याला जेलमध्ये ठेवतात. पण नरेंद्र मोदीने उलटी गंगा काय सुरू केली? पहिले जेलमध्ये ठेवून द्या केजरीवालला, संजय राऊतला, तो काय अनिल देशमुखला जेलमध्ये ठेवून द्या, संजय सिंगला ठेवून द्या, बाद में देखेंगे, बाद में काबरे बाद में देखेंगे. नाही, पहिले सुनावणी आणि मग शिक्षा. पण मोदी काय करतोय माहिती का? पहिले शिक्षा आणि मग सुनावणी आणि मग कोर्ट म्हणतं केजरीवाल विरोधात कोणतेही सबळ पुरावा नसल्यामुळे त्यांना आम्ही बायजत रिलीज करीत आहोत. अरे काय उपयोग जातो 4 महिने जेलमध्ये ठेवल्यानंतर? एवढं त्याची प्रतिमा मलिन केली, त्याच्या आयुष्य बर्बाद झालं. एक तर न्यायाधीश असो की प्रधानमंत्री असो का राष्ट्रपती असो का पोलीस असो, तुम्ही कोणाला जीवन देत नाही तर जीवन हिरावून घेऊ नका. बरोबर. तुम्हाला कोणाचं जीवन 4 महिने, 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष बर्बाद करण्याचा अधिकार नाही. जर न्यायाधीशाने सुनावणी घेऊन त्या माणसाला शिक्षा दिली तर जेलमध्ये ठेवणं हे तुमच्या कायद्यात आहे, तो आम्हाला मान्य आहे. पण बिफोर दॅट ट्रायल यू हॅव बीन पुट दोज पर्सन इन द जेल, आय थिंक सो यू आर द राक्षस. आय हेट दिस राक्षस. पत्रकार, आता पत्रकारांच्या बाबतीत असं म्हणणं आहे, पत्रकार हा मीडिया असतो. जे गोष्टी त्याला दिसतात तो इतरांना सांगतो किंवा सरकारमधलं जे मत आहे जनतेपर्यंत पोहोचवतं, ही त्याची असते. पण आज पत्रकाराने सुद्धा आपला जो आहे, पत्रकारिता हा व्यवसाय नाही. कीर्तन, भजन, प्रवचन हा व्यवसाय नाही. हे काय माहिती का? हा छंद आहे. आमचे पाडशे आपले जांभेकर होते, आगरकर होते, टिळक होते किंवा बाबासाहेब आंबेडकर होते, यांनी अर्थार्जनासाठी पत्रकारिता केली नाहीये. प्रख्यातांनी कमाई करण्यासाठी पत्रकारिता केली नाही. पत्रकारिता हा छंद आहे, तो छंद जोपासला पाहिजे. म्हणून ते उत्पन्नाचं साधन नाही. ज्याचं उत्पन्नाचं साधन असेल त्याला उत्पन्न जर मिळालं तो लिंपित होतो आणि तो बाधित होतो. म्हणून पत्रकारिता हा छंद असावा. आमच्या असं ऐकण्यात आहे बरं का, आमच्या नाशिकच्या पत्रकारांना किया गाड्या भेटल्या होत्या. किया हे इलेक्शन जे मागचं विधानसभा इलेक्शन झालं त्याच्यानंतर काही विशिष्ट पत्रकारांना नवीन कोऱ्या किया गाड्या भेटल्या होत्या. तर असो, आपण शिवराम पाटील सरांचे जे जळगाववरून खास
आज आपल्या नाशिकसाठी आले, आपल्या महाराष्ट्रासाठी त्यांची जी तडफड सुरू आहे. खरं तर आता निवांत बसण्याच्या वयामध्ये त्यांच्यामध्ये ही ऊर्जा आहे. मी त्यांच्या एवढ्या जवळ बसलेलो आहे, मी त्यांचा आवाज माझा हा कान गरम झालाय अक्षरशः, की ही एवढी ऊर्जा येते कुठून या लोकांमध्ये. तर आपण एवढं तर करू शकतो की हा आवाज पुढपर्यंत पोहोचू शकतो, हा आवाज कुठं दांबून नाही जाणार याची आपण काळजी घेऊ शकतो. तर शिवराम पाटील सरांचे खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही आमच्या चॅनलवर आलेत, आमच्याशी बोलले. आम्ही तुम्हाला हा पण विश्वास देतो की आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही आमच्या लेवलनी का होईना आम्ही ह्या सगळ्याच एकंदर परिस्थिती विरोधात लढतच राहू आणि हा देश पुढच्या भविष्यासाठी, पुढच्या भविष्यातील मुलांसाठी सुखकर होईल, सुस्कर होईल याची आम्ही नक्की काळजी घेऊ. धन्यवाद सर. धन्यवाद.